विरोधी पक्षनेते राज्याचे मुख्यमंत्री होणार या चर्चेला सध्या उधाण आले आणि यातच अजित पवारांची सासूरवाडी धाराशिव जिल्ह्यातील तेर गावात देखील अजित पवार सीएम बनणार असे बॅनर लागले। शहरातील चौकाचौकात तेरचे जावई आमचे नेते जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार अशा आशयाचे हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। अजितदादा मुख्यमंत्री बनावेत म्हणून त्यांच्या सासरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांना साकडं देखील घातले। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रंगत आता दिवसेंदिवस वाढते। अहमदनगर जिल्ह्यातील राहता आणि संगमनेर हे आजी माजी महसूल मंत्र्यांचे मतदारसंघ आहेत। दोन्ही नेत्यांनी पॅनल उभे केल्याने पुन्हा एकदा थोरात विरुद्ध विखे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या। संगमनेरमध्ये विखेंच्या नेतृत्वात तर राहत्यामध्ये थोरात यांच्या नेतृत्वात पॅनल उभे करण्यात आले। संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावात महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत अपक्ष आमदार सत्यजित तांबे देखील मामांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आणि यावेळी मामा भाच्यांकडून विखेंवर जोरदार टीका करण्यात आली। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। मग तेव्हापासून तो कार्यक्रम चालू झाला। संगमनेर तालुक्याची एकेकाची जिरवायचे, उद्योग व्यवसाय बंद पाडायचं, खडीचे सेक्टर बंद पाडले। परिणाम काय झाला? परिणाम आपल्या तालुक्यातले रस्त्याचे काम बंद झाले। निळवंडेचं काम जे गतीने चालू होतं त्याचा वेग मंदावला। दावा कॅनलचं रखरख कसं चाललंय। उजवा कॅनल जो आहे हा सगळा पट्ट्यात जाणारा जो पार दुष्काळी पट्ट्यात राहुरी तालुक्यात जातो त्याचं तर कामाची फारच गती वाट लावून टाकली। हे सगळ्या तालुक्याचा विकास म्हणजे काय कारण आम्ही काय असं केलं होतं की हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। आपण काय टकरावलो त्याला काय केलं होतं? आजपर्यंतचा इतिहास आहे की ज्यांनी नामदार बाळासाहेब थोरातांना विरोध केला किंवा त्यांच्या विरोधात उभे राहिले ते पुढच्या निवडणुकीला त्यांच्या बरोबरच उभे राहिलेले आजपर्यंतचा नाना आमच्या संगमनेर तालुक्याचा इतिहास आहे। आणि म्हणून मला निश्चित खात्री की हे जे विमान इथून तिकडून पलीकडून निघालेले आहे, पलीकडून एक विमान निघालंय, परंतु त्या विमानामध्ये ना चालवायला पायलट आहे ना त्याच्यामध्ये घालायला तुम्हाला सांगतो पेट्रोल आहे। ते विमान कुठेतरी जाऊन धडकल्याशिवाय राहणार नाही। फक्त ते आपल्याच तालुक्यात धडकायचं काम होता कामा नये, आपलं नुकसान होता कामा नये।